नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की पुण्यावर जे महानगरीकरण जे लादण्यात आलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहे, ती एक मालिका आपण सुरू केलेली आहे, पुणे उणे आणि दुखणे. त्याच्यामधलाच हा पुढचा एक भाग आहे आणि हा भाग आपण पुणे शहर आणि पुणे शहराला भविष्यात कुठल्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे, विशेषतः पाणी टंचाईचं जे संकट आपल्या दारात उभं येऊन ठाकलं आहे, त्याबद्दल आपण विचार करणार आहोत. आपण नुकताच जागतिक जलदिन साजरा केला आणि मागील काही मला वाटतं वर्षापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी असेल, केपटाऊनमध्ये, दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमध्ये जे भीषण जलसंकट उद्भवलं, त्याच्याही बातम्या आपण वाचल्या, ऐकल्या, यूट्यूबवर पाहिल्या. त्याच्यानंतर गेल्या काही महिन्यात आपण बंगळुरूमध्ये जे भयानक जलसंकट उद्भवलं आहे, लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत, त्याच्याही बातम्या आपण वाचल्या, पाहिल्या. माझ्या मालिकेत मी त्याबद्दल उल्लेखही केलेला आहे की बंगळुरूला जी ठेस लागलेली आहे, आपल्यामध्ये मराठीत एक म्हण आहे की पुढच्याच ठेस मागील शहाणा. बंगळुरूला जी ठेस लागलेली आहे, त्या ठेचेचा बोध घेऊन पुणे शहाणं होणार आहे का नाही, असा माझा त्या लेखाचा मतितार्थ होता. आणि त्याच अनुषंगाने मी आज पाणी टंचाई किंवा भविष्यात पुण्यावर जे पाणी टंचाईचं भीषण संकट उभं ठाकलेलं आहे, त्याबद्दल बोलणार आहे. आपल्याला माहिती आहे की अनेक तज्ज्ञांनी, अनेक विचारवेत्यांनी हे म्हटलेलं आहे की जगात जर तिसरं महायुद्ध झालं तर ते पिण्याच्या पाण्यासाठीच होणार आहे. असं ते का म्हणतायत? कारण जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात पाण्याची भीषण टंचाई उद्भवलेली आपल्याला पाहायला वाचायला मिळते. संपूर्ण भारतात असेल, महाराष्ट्राचा विचार केला तर पाणी टंचाईचं हे संकट गडद गडद आणि गहिरं होत जाणारं आहे. आणि होतं काय, ज्या ज्या ठिकाणी गेले अनेक वर्ष पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागलेला असतो, त्या टंचाई भागातून लोक इतर ठिकाणी, ज्या ठिकाणी पाणी समृद्धी आहे, त्या ठिकाणी स्थलांतर करतात. आणि या स्थलांतर केल्यामुळे एक भाग पूर्णतः निर्मनुष्य होतो आणि दुसऱ्या भागावर अतिरिक्त लोकसंख्येचं, निर्वासितांच्या लोकसंख्येचं अतिरिक्त ओझं त्यांना व्हावं लागतं. आणि ह्या लोकसंख्येच्या असंतुलनामुळे जिथे स्त्रोत उपलब्ध आहेत, त्यांचंसुद्धा भीषण शोषण होतं. आणि मग ते सुद्धा स्त्रोत आहेत ते कोरडे पडायला लागतात. ते कोरडी पडायला लागल्यामुळे जी मूळ संख्या आहे त्यांना, आणि जे बाहेरून आले त्यांना, अशा सगळ्यांचीच पाण्या वाचून तहानेने तडफडून त्यांना या संकटाला सामोरं जावं लागतं. आपण जगाचा किंवा देशाचा आणि राज्याचा विचार आत्ता करणार नाही आहे, आपण पुण्यापुरतं बोलणार आहोत. आपल्याला माहिती आहे की पुण्याला पूर्वीपासून पानशेत असेल, वरसगाव असेल, खडकवासला असेल, या धरणांची समृद्धी लाभलेली आहे, संगत लाभलेली आहे. आणि या धरणांच्या माध्यमातून जो पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे, त्याने पुण्याची अनेक वेळा पाण्याची गरज भागवलेली आहे. याच्यामध्ये नंतर टेमघर धरणही जोडलं गेलं आणि ह्यामुळे पाणी उपलब्ध झालं. भामासखेडचं काम नुकतंच पूर्ण झालं आहे, पण त्याच्यातूनही पुण्याला फार मोठा पाण्याचा पाणी उपलब्ध होईल अशातला भाग नाही आहे. तो विशेषतः इकडं पिंपरी चिंचवडच्या सीमेवर, पुणे सीमेला लागून असणाऱ्या भागासाठी तो कदाचित एक सहाय्यकारी भाग होऊ शकतो. म्हणजे दिघे असेल, चरोली असेल, धानोरी असेल, त्याच्यानंतर भैरोबावाडी असेल, किंवा लोगावचा काही परिसर असेल, वाघोलीचा काही परिसर असेल, अशा काही भागांना त्याच्यामुळे फायदा होऊ शकतो. पण मी बोलतोय ते पुणे शहराबद्दल, मध्यवर्ती पुण्याबद्दल आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या उपनगरांबद्दल. पुण्याला जरी हे 3-4 धरणांची आपण संगत लाभलेली आहे आणि त्या संगतीच्या साह्याने पुणे शहराची पाण्याची गरज गेली अनेक वर्ष भागलेली आहे. त्याचबरोबर या धरणांमुळे पुण्यालगतच्या हवेली असेल, दौंड असेल, त्याच्यानंतर बारामती असेल, इंदापूर असेल, या तालुक्यांमधील मोठे कृषी क्षेत्र हे ओलिताखाली आलेले आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनाही या पाण्याचा फायदा झालेला आहे. त्यांची शेती बागायती झालेली आहे आणि शेतीतून चांगलं उत्पन्न काढून शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारलेली आहे, असं आपण निश्चित म्हणू शकतो. परंतु कालांतराने झालेलं काय, पाण्याबद्दल असलेली ही समृद्धी किंवा पाण्याची असलेली ही पुरेशी उपलब्धता ही पुण्याच्या त्याला मुळावर येऊन ठेपलेली आहे, असं म्हणण्याजोगी परिस्थिती आज मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते.
पुणे महानगर झालं, मेट्रोपॉलिटन झालं, अमुक झालं, तमुक झालं. आता पुण्याचा वेगाने विकास होईल, नोकरी, धंदा, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होईल, सगळ्यांच्या खिशात पैसा खुळखुळेल, असं जे एक चित्र रंगवण्यात आलं होतं ते चित्र मला वाटतं 1% खरं ठरलेलं असेल. कारण आय टी क्षेत्र, ज्याला आपण माहिती तंत्रज्ञान म्हणतो, त्या अनुषंगाने असणारे बँकिंगचे क्षेत्र असेल, त्याच्यानंतर व्यापाराचे क्षेत्र असतील, ज्याला आपण कॉर्पोरेट क्षेत्र म्हणतो, त्यांची भरभराट झाली असेल. पण सर्वसामान्य, मध्यम वर्ग, गोरगरीब वर्ग यांना ह्याच्यातून फार लाभ झालेला नाही आहे. परंतु या वाढलेल्या लोकसंख्येमुळे, ही लोकसंख्या कुठलीही नैसर्गिक पद्धतीने वाढलेली नाही आहे, ही लोकसंख्या ही स्थलांतरितांची लोकसंख्या आहे. आणि ह्या स्थलांतरितांच्या लोकसंख्येमुळे पुण्यातल्या ज्या पायाभूत सेवा सुविधा आहेत त्या विनाकारण, अकारण ताणल्या, ओढल्या, खेचल्या आणि त्यांच्यावर इतका दाब टाकण्यात आलेला आहे की त्या कोणत्याही क्षणी कोलमडतील आणि आपण काहीही करू शकणार नाही. रस्त्यावर येणारी वाहनातून होणारा प्रदूषण आणि वाहन कोंडीच्या उद्रेकाच्या टोकावर पुणे उभे आहे, याबद्दल आपण मागच्या भागांमध्ये बोललो आहे. त्याची पुनरावृत्ती आपण इथं करणार नाही आहे. पण दिवसेंदिवस पाण्याची उपलब्धता ही कमी होत जाणार आहे. पर्जन्यमान कमी होत चाललेलं आहे. ते विषम आहे, ते असमान आहे. कधी पडेल, कधी नाही पडेल, कधी खूप पडेल, कधी पडणारच नाही. आणि आपल्याला जो वर्षभर पाणी पुरवठा होतो तो धरणात साठलेल्या पाण्यामुळे होतो. आणि मुळात जर पर्जन्यमान कमी झाले, धरणात कमी पाणी उपलब्ध झालं किंवा धरणात 100% जरी पाणी उपलब्ध झालं तरी गेले अनेक वर्षापासून धरणात वाहून येणाऱ्या पाण्यामुळे धरणामध्ये गाळ प्रचंड मोठ्या प्रमाणावर साठलेला आहे. त्यामुळे आपल्याला जे वाटतं की धरणात एवढे TMC पाणी उपलब्ध होईल, तर तसं नाही आहे. त्याच्यातला अनेक मोठा भाग हा गाळाने, मातीने व्यापलेला आहे. त्यामुळे धरणं 100% भरली असं आपण म्हणत असलो तरी ती 100% पाण्याने भरलेली नसतात. त्याच्यामध्ये गाळ शिल्लक असतो आणि त्यामुळे निश्चितच पाणी साठवणूक कमी होते. आणि यानंतर पुण्याची जी लोकसंख्या आहे, माझ्याकडे एक माहिती उपलब्ध आहे. त्या माहितीनुसार 1991 सालची लोकसंख्या जी नमूद करण्यात आलेली आहे, 1991 नाही, 2019च्या आधार नोंदीनुसार, तर ती लोकसंख्या 56,37,785 अशी नमूद करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर समाविष्ट जी 33 गावं होती त्यावेळेस झालेली, त्यांची लोकसंख्या ही 11,14,714. आणि दररोज शहरात जे नागरिक ये जा करतात, नोकरी, धंदा, व्यवसाय किंवा व्यापाराच्या निमित्ताने, अशी ही जी लोकसंख्या आहे ती 1,88,961 अशी नमूद करण्यात आली आहे. म्हणजे दररोज शहरात आपण असं म्हणूया की 69,41,460 लोक ही असतात. आता ही लोकसंख्या जरी खरी मानली तरी प्रत्यक्षात ज्यांच्या नोंदी आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार आहोत. म्हणजे 69 लक्ष जरी लोकसंख्या असेल तरी माझं असं म्हणणं आहे की 69 किंवा 70 लक्षापेक्षा निश्चितच आपली लोकसंख्या ही 80-85 लक्ष आहे. आणि 80-85 लक्ष लोकसंख्येला आपण पाणीपुरवठा कसा करणार आहोत? धरणांमधलं सगळंच पाणी ह्या लोकसंख्येला वापरून टाकायचं आहे का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण ह्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करायचा असं म्हणतो, मग ते महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून असेल किंवा अन्य ग्रामपंचायती की ज्यांना शहरं पाणीपुरवठा करतात किंवा ते शहरातून पाणी उपलब्ध करून घेतात, त्या सगळ्याच लोकांना 100% पाणी मिळणार आहे का? मुळात स्थानिक स्वराज्य संस्था जो पाणीपुरवठा करतात त्या पाणीपुरवठ्याच्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामधून 100 लिटर पाणी समजा त्यांनी शुद्ध केलं आणि पुढे पाठवलं, तर ते 100 लिटर पाणी तसं जनतेपर्यंत पोहोचतं का? वितरण व्यवस्थेमध्ये गळत्या किती प्रमाणावर आहेत याचं उत्तर आपल्याला कधी मिळणार आहे का? गळत्या फार तर फार 10%, 12%, 15% असाव्यात. पण जर गळत्यांचं प्रमाण हे 30, 35, 38, 40% असेल तर 100 लिटर पाठवलेलं पाणी हे शेवटी 60 लिटर एवढंच पोहोचणार आहे. 40% त्याचा नाश होणार आहे ते गळत्यांमधून, म्हणजे ज्याला व्यय म्हणतो, तूट म्हणतो, गळत्या म्हणतो, ह्या माध्यमातून निघून जाणार आहे. मग ह्या पाण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही जनतेपर्यंत ते पाणी पोचत नसेल, जनता तहानलेली, त्यांच्या घशाला कोरड पडलेली अशी जनता जर राहत असेल आणि जनतेला टँकरचं पाणी अशुद्ध असेल, कसंही असेल, विहिरीचं असेल, बोरचं असेल, विकत घ्यावं लागत असेल, तर महानगरीकरणाची किती मोठी किंमत आपण चुकवलेली आहे याचा आपण विचार करणार आहोत का?
केपटाऊनचं आपण उदाहरण घेतलं, ऐकलं, बोललो, विसरलो. बंगळुरू 2 दिवस चर्चेत होतं, आपण ऐकलो, बोललो, विसरलो. पण हीच परिस्थिती आपल्यावर येत्या काही वर्षात ओढवणार आहे. माझे शब्द नीट लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या घराला आग लागली आणि ती आग आल्यापर्यंत पोचणार नाही, अशाच भ्रमात जर आपण राहिलो तर आपल्याला इतिहास कधीही माफ करत नाही. हे आपण लक्षात घ्यायला हवं. आकडे बोलतात आणि आकडे नेहमी सत्य बोलतात आणि सत्य हे नेहमी कटू असतं, हे आपण इथं या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. महाराष्ट्रात पाणीबाणीचं संकट आहेच. मित्र हो, तुम्ही बातम्या पाहत असाल, वाचत असाल, ऐकत असाल, अनेक माध्यमं हाताळत असाल, तर मराठवाडा, विदर्भ, खानदेश, नागपूर, गडचिरोली, त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी काय पाण्याची परिस्थिती आहे. त्याचबरोबर नाशिकचा हा घोटी घाटाचा परिसर असेल, त्याच्यानंतर पालघरचा परिसर असेल. कोकणातसुद्धा पाणी टंचाईचं काही प्रमाणात संकट आहे. पश्चिम महाराष्ट्र, ज्याच्यामध्ये सातारा असेल, सांगली असेल, खाली कोल्हापूरचा काही भाग असेल, या भागात तीव्र पाणी टंचाई आहे. आणि हा फक्त एप्रिलचा पहिला किंवा दुसरा आठवडा आहे असं आपण म्हणू शकतो. याच ठिकाणी जर आपली पाण्याची ही भीषण अवस्था असेल तर येणारे काही दिवस कसे असतील याचा आपण विचार करायला हवा. आपण जर मी आत्ता म्हटलं की आकडे काय बोलतात ते जर आपण पाहिलं तर आपल्याला निश्चित चित्र किती विदारक आहे लक्षात येईल. 4 एप्रिलचंच मी उदाहरण सांगतोय. पुणे विभागात म्हणजे पुणे प्रादेशिक विभागामध्ये जे जिल्हे येतात तिथे पाण्याची काय परिस्थिती आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये 92 टँकर चालू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये 151 टँकर चालू आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये 75 टँकर चालू आहेत. सोलापूर जिल्ह्यात 38 टँकर चालू आहे. आणि ही टँकरची संख्या पाऊस येईपर्यंत अशीच वाढत जाणार आहे. आणि तातडीच्या अनेक उपाययोजना कराव्या लागतील. त्या उपाययोजना क्रमाक्रमाने आपल्या लक्षात येतील किंवा आपल्याला वाचायलाही मिळतील. आपण त्याबद्दल नंतर बोलूया. परंतु अशी परिस्थिती असेल राज्याची, आपल्या पुणे प्रादेशिक विभागाची आणि पुणे जिल्ह्याची सुद्धा अशी भीषण परिस्थिती असेल तर शहर याच्यापासून कसं अलिप्त राहू शकतो. मला या निमित्ताने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की पुण्यात या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात सलग 39 अंश सेल्सिअस तापमान राहिलेलं आहे. आणि त्याबद्दल बातम्याही छापून आलेल्या आहेत. आणि त्याच दरम्यान आपल्या आजूबाजूच्या पुण्याच्या आजूबाजूच्या काही भागात किती तापमान होतं, तर शिरूरमध्ये 41.6, त्याच्यानंतर कोरेगाव पार्क येथे 40.4, मगरपट्टा येथे 40.4, NDA वडगाव शेरी येथे 39.9, हडपसर येथे 39.7, पाषाण येथे 39.1. अशी ही परिस्थिती आहे. आणि हे तापमान वाढत चाललं आहे, त्यामुळे धरणातल्या पाण्याचं वेगाने बाष्पीभवन होणार आहे. पाणीसाठा कमी होत जाणार आहे. आणि याच दरम्यान उन्हाळी आवर्तनासाठी कालवे कार्यरत आहेत. पाणी इंदापूर असेल, हवेली असेल, दौंडच्या भागात देण्यात येत आहे. त्या पाण्याचंही बाष्पीभवन होत आहे. आणि मग हे पाणी पुरवायचं कसं, वापरायचं कसं, याचा आपण कधी विचार करणार आहोत का नाही. लागोपाठ गेले काही दिवस आपण बातम्या वाचतोय की पुण्याच्या आजूबाजूची जी उपनगरं आहेत त्यांना टँकर चालू करण्यात आलेले आहेत किंवा पुणे महानगरपालिकेच्या सीमेवरील भागातून टँकर भरून ते या आजूबाजूच्या पुणे शहरात समाविष्ट असलेल्या गावांना पाणीपुरवठा करतायत. मला सांगा, या टँकरचं पाणी किती लोकांना पुरणार आहे. टँकर भरणार कसा, तो वाहून नेला जाणार कसा, तो रिक्त केला जाणार कुठे आणि कसा, आणि त्याच्यातून हंडा कळशी आपलं जे काही सामान आहे त्याच्यातून पिण्याचं पाणी भरायचं कसं. मग जे कोट्यावधी रुपये खर्च करून लोकांनी सदनिका, त्याच्यानंतर मोठमोठे बंगले विकत घेतले, टॉवरमध्ये घरं घेतलीत, त्यांच्या जगण्याला काही अर्थ आहे का नाही याचा आपण विचार करणार आहोत का. आता पुण्याच्या आजूबाजूची जी उपनगरं आहे त्यांचा किंवा पुणे शहरातली काही आपण काय म्हणतो विभाग किंवा भाग घेऊया की जिथे सुद्धा टँकर चालू आहे. त्याच्यामध्ये घोरपडे आहे, विश्रांतवाडी आहे, येरोडा आहे, लष्कर भाग आहे, लोगाव, वडगाव शेरी, विमाननगर, इथं सुद्धा टँकर चालू आहेत आणि अनेक सोसायट्यांना पाणी पोचत नाही आहे. आपण याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रामधून वाचत आहोत. त्याचबरोबर ग्रामीण भाग म्हणजे प्रत्यक्ष पुणे जिल्हा आणि शहर यांना लागून असणारा जो भाग आहे, जो पूर्वी ग्रामीण होता आणि जो पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहे, तिथेही वडाची वाडी असेल, पिसोळी, उंडरी, 17.5 नळी, येवलेवाडी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, केशवनगर, दाहिरी, मांजरी बुद्रुक, महम्मदवाडी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, जांभूळवाडी, कोळेवाडी आणि बिबेवाडीचा सुद्धा काही भाग इथे टँकर चालू आहेत. ह्या लोकांनी जगायचं कसं. आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्याबद्दलच आपण बोलत आहोत.
तर माझं या निमित्ताने हेच सांगायचं आहे की आपली धरणं ही जी आपली आपण ज्यांना म्हणतो की ती गंगेची साधनं आहेत, गंगेचे स्रोत आहेत, ती कालांतराने आपल्याला अपुरी पडणार आहेत. त्यांचं आयुर्मान घटत गेलेलं आहे, त्यांचं आयुर्मान संपत आलेलं आहे. त्यांची डागडुजी कशी करायची हा पण एक प्रश्न आहे. त्याच्यातला पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे, कारण गाळ भरलेला आहे, पर्जन्यमान कमी आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या पाणीपुरवठा केंद्रांमध्ये, म्हणजे ज्याला आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणतो, जलशुद्धीकरण केंद्र, त्यांच्यापर्यंत पाणी येणं, त्याच्यावर प्रक्रिया करणं आणि ते शुद्ध पाणी अनेक वितरण व्यवस्थांच्या माध्यमातून पुण्याच्या सगळ्या भागात पोहोचणं हे एवढं साधं सोपं काम नाही. आणि त्यामध्ये गळत्या आहेत, पाणी व्यय आहे, तूट आहे, वॉल निकामी, हे ते अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामधून अनेक लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आणि या वाया जाणाऱ्या पाण्यामुळं सीमेवरील किंवा परिघावरील अनेक पुणे शहरातील उपनगरांना पाण्याचा भीषण सामना आत्ताच करावा लागत आहे. 2024मध्ये विचार करा, 2025, 26, 27, 28, 29, 30मध्ये काय परिस्थिती येईल. पुणे शहरात सकाळ संध्याकाळ पाणी पुरवठ्याची जी एक संपन्नता आपण अनुभवली आहे, ती यापुढे आपल्याला अनुभवता येईल का नाही, अशी एक दाट शंका माझ्या मनात उभी आहे. मला जे संकट किंवा माझ्या डोळ्यांना जे भविष्यातलं एक दृश्य दिसतंय, ते दृश्य, त्या दृश्याची तळमळ या जाणीवेतून मी आजचा हा व्हिडिओ जाणीवपूर्वक तयार केलेला आहे. त्याच्यामधून तुम्ही आम्ही सर्वांनी जागं व्हायची वेळ आहे. आपल्याला असं वाटेल की काय झालं त्यावेळेस पाणी नाही आलं तर आमच्याकडं अमुक आहे, आमच्याकडं तमुक आहे, परंतु आपल्याकडं काही नाही आहे. आपल्याला असं वाटतं की आम्ही बोर मारू, आम्ही विहीर घेऊ आणि आमची पाण्याची तहान भागू. खरोखर पुण्यात पूर्वी विहिरी होत्या. बोर मी फार पाहिल्यात का मला असं आठवत नाही मी फार पाहिलेल्या असाव्यात, परंतु विहिरी मी निश्चित पुण्यात अनेक ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मला वाटतं आम्ही कोरेगाव पार्कमध्ये लहानपणी जायचो तेव्हा विहिरी होत्या. त्याच्यानंतर बन गार्डनला जाताना 2-3 अशी स्थान होती की तिथं विहिरी दिसायच्या. त्याच्यानंतर मी माझं बालपण ज्या भागात गेलं, विशेषतः महर्षीनगर असेल, पूरग्रस्त वसाहत असेल, तिथं चिंचेच्या बागाखाली विहिरी होत्या. लोहिया उद्यानात आम्ही जायचो, तिथेही विहीर पाहायला मिळायच्या. पुण्यात विहिरी नव्हत्या अशातला भाग नाही, विहिरी अनेक ठिकाणी होत्या. परंतु नागरीकरणाचा रेटा एवढा मोठा आहे की जिथं राम नदी गायब होऊ शकते तिथं विहिरी गायब व्हायला किती वेळ लागणार आहे. आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचंच हे अधिकृत वक्तव्य आहे की पुणे शहरातलं पाणी किंवा पुणे जिल्ह्यातील पाण्याची भूजल पातळी ही खाली चाललेली आहे. आणि राज्यातील भूजल पातळी 1.01 मीटरने कमी झालेली आहे. आणि पुणे जिल्ह्यातील भूजल पातळीसुद्धा चिंताजनक आहे. केवळ 2 तालुक्यात वाढ झाली असून 11 तालुक्यात घट झालेली आहे. जर ही तालुक्यातली घट अशा पद्धतीची असेल तर पुणे शहरात सुद्धा निश्चितच घट झालेली आहे. आणि पुणे शहरात 1,32,000 विंधन विहिरी आणि पुणे शहर परिसरातील 78,000 विंधन विहिरी अशा 2,10,000 विंधन विहिरींद्वारे 8.58 TMC पाणी उपसा केला जातो, असं भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचं म्हणणं आहे. म्हणजे 8.58 TMC वार्षिक. आता जर भविष्यात पाणीच कमी झालं, पाऊसच कमी झाला, वाहून जाणारं पाणी जर कमी झालं आणि भूगर्भात पाणी झिरपलंच नाही, पाझरलंच नाही, तर भूजलाचा साठा वाढणार कसा. आणि समजा भूपृष्ठावरील येणारं पाणी कमी आहे म्हणून आपण भूजलाच्या मागे लागलो आणि भूजलामध्ये जे उपलब्ध पाणी आहे त्याचा वारंवार उपसा करून भूजलही संपवलं, तर भूपृष्ठावरीलही पाणी नाही आणि भूजलही नाही. म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी आपली परिस्थिती होणार आहे. कारण भूजल आपण आत्ता जे भूजल उपसतो ते केव्हा तरी त्याचं पुनर्भरण झालेलं असतं आणि ते उपसून आपण वापरून टाकतो. आपण कधी भूजल पुनर्भरण करायचं याचा विचार केलेला आहे का. आपल्या मोबाईलची आपली कुठलीही बॅटरी संपवली तर आपण ती लगेच रिचार्ज करतो, बरोबर आहे का नाही. विद्युत जोडाला जोडतो आणि रिचार्ज करायला सुरुवात करतो. भूजलाचं रिचार्जिंग आपण कधी केलं आहे का. आपण कधी विचार केला आहे का की भूजलाचं पुनर्भरण आपल्याला करावं लागणार आहे, त्याच्या पद्धती कुठल्या. असो, तो आपला नंतरचा मुद्दा आहे. परंतु उन्हाळ्याच्या या पहिल्या सप्ताहात पुणे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी डोळ्यात पाणी येण्याची वेळ आलेली आहे आणि हे संकट भीषण आहे. पुढे काही वर्षात येणाऱ्या संकटाची चाहूल लागलेली आहे. मला त्याची थोडीशी जाणीव झाली म्हणून हा तळमळीने व्हिडिओ मी तुमच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी तयार केलेला आहे. याच्यातून बोध घ्या. जितकं पाणी जपून वापरता येईल तितकं पाणी जपून वापरा
भूजलाचा अनावश्यक उपसा करू नका. अनेक ठिकाणी वाहने स्वच्छ करायची वॉशिंग सेंटर जोरात चालू आहेत. त्यांना कुठून पाणी पुरवठा केला जातो, त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण आहे का नाही, त्यांनी कधी लाईटचं पाण्याचं बिल भरलं आहे का नाही, आपल्याला काही माहिती नाही. लोक अजूनही साबण बादली पाणी घेऊन फवारा मारून गाड्या धुत आहेत, दुचाक्या धुत आहेत. त्यांना या संकटाची जाणीव नाही असं मला वाटतं. कदाचित त्यांच्या घरी 20 लिटरचा बिसलरीचा जार येत असावा आणि त्या बिसलरीचंच पाणी पित असावं. त्यांना ती श्रीमंती परवडण्यासारखी आहे, पण गरिबांनाही परवडणारी नाही आहे श्रीमंती. आणि कुठलीही श्रीमंती असली तरी पाण्यावाचून तडफडून घशाला कोरड पडली आहे किंवा जीव तडपडला आहे, हे दृश्य पाहणं कुणालाही आवडणार नाही. आपली जर ही अवस्था असेल तर पशुपक्षी जनावरांचे काय हाल होत असतील याचा आपण विचार करायला हवा. तुम्हाला शक्य होईल तिथं तुमच्या बाल्कनीमध्ये असेल, सज्जामध्ये असेल, गच्चीमध्ये असेल, टेरेसवर असेल, तिथं पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करा, दाण्याची सोय करा. त्यांना जनावरांना काही चारा देता आला तर निश्चित द्या. त्यांनासुद्धा पाण्याची सोय करा, हौद भरून ठेवा, त्यांनासुद्धा पाणी पिऊ द्या. येणारं संकट अत्यंत भीषण आहे. पुणे असं जर वाटत असेल की आपल्याला 4 धरणांची सोय आहे आणि पुणे पाण्याच्या दृष्टीने समृद्ध आहे, तर हा भ्रम आपल्या डोक्यातून जितक्या लवकर काढून टाकता येईल तितक्या लवकर काढून टाका. पुणे हे निर्वासितांमुळे, पुणे हे स्थलांतरित लोकांमुळे, पुणे हे बोलताना खरंच वाईट वाटतं की उपऱ्या लोकांमुळे अक्षरशः फुगले, ओढले, ताणले, खेचले आणि आकारण वाढवले गेलेले आहेत. त्यामुळे नागरीकरण झालेलं आहे आणि काँक्रीटची जंगलं उभी केलेली आहेत आणि त्या सगळ्यांना पाणी निश्चित पुरणार नाही आहे. त्यामुळे हे सगळ्यांचेच हाल होणार आहेत आणि त्या हालाला कोण जबाबदार आहे याचा आपणच विचार करणं गरजेचं आहे. आणि आपण जर आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला याची उत्तरं निश्चित सापडतील. पुण्यावर लादलेले महानगरीकरणाच्या अनुषंगाने हा मी पुढचा भाग पाणी टंचाई किंवा पाणी आणीबाणी या शीर्षकान्वये तुमच्या सर्वांपुढे मांडलेला आहे. त्याच्यात सगळेच घटक समाविष्ट करणं शक्य नाही. त्यामुळं जेवढे मला सुचले, जेवढे मला जाणवले, जेवढी माझ्याकडे संख्याशास्त्रीय माहिती उपलब्ध आहे ती मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या प्रश्नाची तीव्रता तुमच्या लक्षात यावी हेच माझं ध्येय आहे. हेच माझं ह्या व्हिडिओ करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे माझं पुणेकरांना हात जोडून विनंती आहे की पाणी जपून वापरा. जल हीच संपत्ती आहे, पाणी हीच संपत्ती आहे आणि ही संपत्ती जर आपण जपून नाही वापरली तर आपल्यापुढे फार मोठं संकट येऊ घातलेलं आहे. ते संकट ओळखा, पाणी जपून वापरा, पाण्याचा सदुपयोग करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्यांना सांगा की आपलाच एक भाऊ पाण्यासाठी जनजागृती करतोय. पाण्याचं महत्त्व, पाण्याचं येणारं संकट आपल्या सगळ्यांना सांगतोय. तर तुमच्या लोकांमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माझा हा यूट्यूब चॅनल ऑफबीट लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरे जणांनासुद्धा, मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ माहीत करून द्या, हा चॅनल माहीत करून द्या. असं माझं तुम्हा सर्वांना सांगणं आहे. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.